पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय अगदी बर्फ किंवा -डिग्री टेम्परेचर असलं ना तरीसुद्धा इडलीचं पीठ एवढं परफेक्ट आंबवलं जाणार, त्यासाठी एक वेगळी अशी पद्धत मी इथे सांगितलेली आहे. आणि या पिठापासून तुम्ही बघू शकता कापसाहून सुद्धा मऊ लुसलुशीत ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत. मेथीदाणे, सोडा किंवा भात, पोहे वगैरे काही न वापरता सुद्धा फक्त डाळ आणि तांदळापासून एवढ्या छान मऊ लुसलुशीत इडल्या तयार होतात. आणि सकाळची इडली संध्याकाळी खाल्ली ना तरी तिला परत वाफवायची गरज पडत नाही, काठानं अजिबात कडक पडत नाही. तर चला तर कसं बनवायचं ते बघूयात. तर इथे मी 3 ग्लास रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. रेशनचे तांदूळ असल्यामुळे मी 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. नंतर 1 ग्लास मी उडदाची डाळ घेतलेली आहे. ही डाळसुद्धा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली. आणि यामध्ये भरपूर पाणी टाकून डाळ आणि तांदूळ आपल्याला 4 तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत. डाळ छान भिजल्यानंतर डाळीमधलं सर्व पाणी एखाद्या लोट्यामध्ये काढून घ्यायचं. नंतर ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि जे डाळ भिजवलेलं पाणी आहे ना त्याच पाण्याने आपल्याला डाळ आणि तांदूळ दोन्ही वाटून घ्यायचं आहे. तर इथे डाळ मस्त बारीक अशी वाटून घ्यायची. दुसरीकडे तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत, तर यामधलं सर्व पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि हे तांदूळ वाटण्यासाठी डाळीचंच पाणी वापरायचं आहे. यामुळे पीठ लवकर आंबवण्यासाठी मदत होते. तांदूळ वाटताना यामध्ये थोडासा तांदळाचा बारीक दाणा राहायला हवा. नंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी इडली करताना यामध्ये मीठ किंवा पाणी काहीच टाकायचं नाहीये, त्यामुळे आता चवीपुरतं मीठ आणि पाणी टाकून याला छान एकजीव करून घ्यायचं असे बुडबुडे येईपर्यंत. नंतर एका टोपामध्ये पाणी छान गरम करून घ्यायचं. हे गरम पाणी ब्लँकेटवरती ठेवायचं आणि यावरती एखादी चाळणी किंवा जाळी ठेवायची आणि इडलीचं बॅटर असलेला डबा ठेवायचा आणि 2 ब्लँकेटनी याला छान गुंडाळून घ्यायचं आणि रात्रभर किंवा 10 ते 12 तासासाठी याला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता इडलीचं पीठ छान आंबलेलं आहे. आता इडली करताना यामध्ये काहीच टाकायचं नाहीये आणि चमच्याने याला फक्त अर्धा मिनिटच आपल्याला खालीवर करून एकजीव करून घ्यायचा आहे. याचा जो फेस आहे किंवा ही जी जाळी आहे ना ही अजिबात बसता कामा नये. नंतर इडली प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये हे इडलीचं पीठ किंवा इडलीचं बॅटर थोडं थोडं करून टाकायचं. दुसरीकडे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळायला आधीच ठेवायचं. उकळी आल्यानंतरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. तर इडलीचे प्लेट भरून झालेले आहेत. आता या सर्व प्लेट इडली भांड्यामध्ये ठेवायच्या आणि मोठ्या आचेवरती 10 ते 12 मिनिट इडल्या ह्या छान वाफवून घ्यायच्या. मला एक कमेंट आली होती की इडलीचं पीठ छान आंबवल्यानंतर सुद्धा इडली कडक होते. त्यासाठी मसाला डोसा बनवताना जसं इडलीचं किंवा डोस्याचं बॅटर असतं ना थोडंसं सैलसर, तसं इडलीचं बॅटर ठेवायचं. आणि जी जाळी आलेली असते म्हणजे पीठ आंबवल्यानंतर तर ते चमच्याने खूप जास्त हलवायचं नाही. जास्तीत जास्त 30 सेकंद त्याला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर इडल्या बनवायच्या. या पद्धतीने इडली छान कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होते. 1 ते 3 मिनिटाच्या रील्समध्ये व्यवस्थित रेसिपी सांगितल्या जात नाही, त्यामुळे यूट्यूबवरती आपलं राधिका द रॉयल टेस्ट हे चॅनल आहे तर त्याला नक्की सबस्क्राईब करा.